नमस्कार मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की दुबईमध्ये इन्व्हेस्ट का केलं पाहिजे. तर मी एक छोटंसं प्रेझेंटेशन बनवलं आहे आमच्या टीमच्या हेल्पने आणि मी आता ते प्रेझेंट करेल तुमच्यासमोर. तर एक्झॅक्टली म्हणजे काय इन्व्हेस्ट केलं पाहिजे दुबईमध्ये, तर त्याचे काही पॉईंट्स आहेत. तर मेजर पॉईंट जे आहेत ते जवळपास जर तुम्ही इन्फॉर्मेशन ठेवत असाल तर मग तुम्हाला माहितीच असेल, पण मी एकदा रिपीट करून देतो. तरी काही टॅक्स फ्री रिटर्न्स आहेत आणि तुम्हाला कोणत्या गोष्टी होते टॅक्स नाही भरावा लागत. म्हणजे तिकडे काही सेक्टर्स आहेत जे कॉर्पोरेट टॅक्स वगैरे आहे, इकडे 5% व्हॅट पण आहे. पण युजली लाईक जे कॅपिटल गेन टॅक्स असतात म्हणजे इन्कमवरती जर तुमचं रेंट वगैरे येत असेल त्याच्यावरती तुम्हाला कोणताही टॅक्स भरायचा नाही आहे. तर हे एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे. त्याच्यानंतर रेंटल जे आहेत ते हाय आहेत कम्पॅरेटिव्हली टू रेस्ट ऑफ द वर्ल्ड. तुम्हाला इतर कंट्रीजमध्ये मॅक्स टू मॅक्स लाईक 3 to 3.5% ROI येईल आणि त्याच्यापैकी नेट ROI जो तुमच्या हातात येईल तो 2.5 to 3% वरती नाही राहणार. पण इकडे दुबईमध्ये म्हणजे मिनिमम टू मिनिमम अराउंड 5.5 to 6% येतो आणि हायएस्ट जर आपण बघितला तर काही काही लोकांना शॉर्ट टर्म रेंटलमध्ये 15% पण मिळतो. पण युजली जर आपण कन्सिडर केलं तर एक अराउंड लाईक 5 to 10%चा ROI इकडे एक नॉर्मल आहे कम्पेअर टू एरिया. काही एरियांमध्ये असं आहे की जिकडे कॅपिटल अप्रिसिएशन जास्त आहे म्हणजे प्रॉपर्टीच्या प्राइजेस जास्ती वाढतात आणि तिकडे ROI थोडासा कमी येतो कम्पॅरेटिव्हली. आणि काही एरियात अशा आहेत जिकडे कॅपिटल अप्रिसिएशन कमी आहे म्हणजे प्रॉपर्टीचे प्राइजेस कमी वाढतील पण त्याच्यामध्ये रेंटल तुम्हाला जास्ती मिळेल. तर पकडून चला की एक असं वाईस वर्ष चालतं, एरिया टू एरिया ते डिपेंड करतं. त्याच्यानंतर लोकेशन जे आहे दुबईचं ते एक मेजर रोल हे म्हणजे इथल्या इकॉनॉमीसाठी. तर इकडे जे पोर्ट्स वगैरे आहेत तर दुबई एक सेंटर पडतं जे म्हणजे US UK म्हणजे युरोप वगैरे आणि एशिया, तर यांना कनेक्ट करायसाठी तर मेजॉरिटी ऑफ द हॉल्ट्स हे दुबईमध्ये असतात. तर हे एक लोकेशनसाठी एक हे. आणि एक जर थोडक्यात बघितलं ना तर एशियामध्ये 2 कंट्रीज आहेत म्हणजे एशियाच्या जवळपास हे मिडल ईस्टमध्ये जे इंडियाच्या सर्वात जवळ आहे तर ते दुबई आहे. जे युरोप तुम्ही बोलू शकता तिकडे जवळ, जे इंडियाच्या सर्वात जवळ आहे आणि बेस्ट डेव्हलप कंट्री म्हणजे सिटी आहे इन द सेन्स. त्याच्यानंतर करन्सी स्टेबिलायझेशन आहे इकडे. तर यांची जी करन्सी आहे UAE दिरम्स तर ती बॉन्डेड आहे USचे जे डॉलर्स आहेत त्याच्यासोबत. तर हा बॉन्ड 99 इयर्सचा आहे टू बी प्रिसाईज. ते कुठेही मेन्शन नाही आहे पण एक अराउंड 99 इयर्सचा बॉन्ड आहे जो गव्हर्मेंट ऑफ UAEने US सोबत केलेला आहे, जो त्यांची करन्सी स्टेबल असेल आणि USची करन्सी जर फ्लक्च्युएट होईल तरच दिरम फ्लक्च्युएट होईल असं. तर ते एक रेशो आहे एक्झॅक्ट अमाऊंट. तर त्याच्या हिशोबाने त्यांनी एक टायअप करून घेतलेला आहे US सोबत. त्याच्यामुळे करन्सी जी आहे ती जास्ती फ्लक्च्युएट होत नाही, एकदम स्टेबल असते ॲज पर US डॉलर्स. त्याच्यानंतर जे इकडे इन्व्हेस्टमेंट आहेत तर ते प्रत्येक गोष्टी आहे ना इकडे रेरा आहे आणि त्याला इकडे DLD म्हणतात, दुबई लँड डिपार्टमेंटचं रेरा असतं. तर रेरा इंडियामध्ये पण आहे आणि रेरा इकडे पण आहे. तर त्याचे सगळे जे रूल्स आहेत ते इकडे स्ट्रिक्टली फॉलो होतात तिकडे. म्हणजे इकडे प्रत्येक गोष्ट रेग्युलेटरी मध्ये येते आणि प्रत्येक गोष्ट म्हणजे जे गव्हर्नमेंटचे ऑफिसर्स असतात ते एकदम टाईम टू टाईम आणि प्रामाणिकपणे ते निभवतात, थोडेही मागे पुढे होत नाही इकडे. तर याच्यासाठी सर्वात सेफ आहे आणि सगळ्या गोष्टी रेग्युलेट होतात गव्हर्नमेंटच्या थ्रू आणि ते प्रत्येक मंथ टू मंथ किंवा लाईक प्रत्येक अल्टरनेट मंथने ते रिवाईज करत असतात. तर इकडे फ्रॉड होण्याचा तुम्हाला म्हणजे नाहीच्या बरोबरच चान्सेस आहेत. त्याच्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चर, जर तुम्ही कधी दुबईमध्ये आला असाल नाही तर जर तुम्ही व्हिडिओज बघितले असतील दुबईचे तर इन्फ्रास्ट्रक्चरबद्दल तर तुम्हाला माहितीच असेल. इकडे म्हणजे टॉप क्लास वर्ल्ड क्लास इन्फ्रास्ट्रक्चर आहे आणि सगळं काही अवेलेबल आहे इकडे. जर मला काही शॉर्ट्स ॲड करता येतील तर मी मध्ये ॲड करेल, पण तुम्हाला कळेल की एक्झॅक्टली की दुबई कसं आहे इन टर्म्स ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर. त्याच्यानंतर एक्सपो 2020 जर तुम्ही ऐकलं असेल तर वर्ल्ड एक्सपो झाला होता इकडे 2020मध्ये. तर कोविडमुळे तो थोडा पोस्टपोन झाला होता पण पूर्ण वर्ल्डची इकॉनॉमीज इकडे आल्या होत्या. तर त्यांनी पूर्ण एक बोलून झाला की एक पूर्ण सिटीज बनवली आहे एक्सपो सिटी म्हणून. तर तिकडे पूर्ण सगळ्या वर्ल्डचे स्टॉल्स होते. तर पवेलियन्स बनवले होते त्यांनी, प्रत्येक कंट्रीने आपापलं वेगळं वेगळं पवेलियन आणि त्याच्यामध्ये सगळे बिझनेसेस कल्चर वगैरे हे सगळं म्हणजे त्यांनी दाखवलं होतं तिकडे एक्सपोमध्ये जेव्हा एक्सपो झाला होता. आणि त्यांनी इकॉनॉमी पण दुबईची ग्रो केली म्हणजे लोकांना हायलाईट केलं दुबईबद्दल. वर्ल्डमध्ये एक्सपोज होत राहतात तर एक एक्सपो इकडे दुबईमध्ये पण झाला. तर तो एक मेजर फॅक्टर होता इकॉनॉमी ग्रो करायसाठी गव्हर्नमेंटने ऑर्गनाईज केलेला. त्याच्यानंतर ग्रोईंग टुरिझम. तर जर तुम्ही या व्हिडिओवरती क्लिक केलेलं आहे तर 100% तुम्हाला दुबईबद्दल माहिती असेल
नाही तर म्हणजे तुम्हाला कुठून ना कुठून तरी कळालं की दुबई बेस्ट आहे. तर त्याच्यामुळे इकडे टुरिझम तर एकदम एकच नंबर आहे. आता इकडे काही महिने असतात. आत्ता जर आपण पकडलं तर सप्टेंबरपासून तर अराऊंड मार्च एंडिंगपर्यंत एकदम चांगला सीझन असतो. तर ज्याच्यामध्ये थोडंसं ऊन कमी असतं इकडे दुबईमध्ये आणि टुरिस्ट एकदम म्हणजे खूप जास्त टुरिस्ट असतात इकडे दुबईमध्ये. ऑल ओव्हर वर्ल्डमधनं लोक येतात इकडे आणि खूप चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर आहे. तर टुरिस्ट रिलेटेड पण खूप काही गोष्टी आहेत. ते म्हणून शॉर्ट टर्म रेंटल जे असतात ते ह्या मंथ्समध्ये सप्टेंबरपासून तर जवळपास एप्रिलपर्यंत, मार्च टू एप्रिलपर्यंत जे शॉर्ट टर्म रेंटल्स असतात. जर तुम्ही डाऊनटाऊन मरीना JBR म्हणून इकडे एरियाज आहेत, जर तिकडे तुम्ही बघाल तर शॉर्ट टर्म हमेशा म्हणजे फुलच असतात, ज्यांचा व्ह्यू चांगला आहे वगैरे त्याच्यासोबत. त्याच्यानंतर बिझनेस फ्रेंडली पॉलिसीज. तर गव्हर्मेंटने ना इकडे खूप इझी केलेल्या याच्या गोष्टी आहेत त्या. जर तुम्हाला ट्रेड लायसन्स, बिझनेस लायसन्स काहीही पाहिजे असेल, सगळ्या गोष्टी ऑनलाईन आहेत आणि तुम्हाला मॅक्स टू मॅक्स 1 ते 2 दिवस लागतील सगळ्या गोष्टी करायला. कोणत्याही अप्रुव्हलसाठी काहीच प्रॉब्लेम नाही आहे. जर तुम्ही फोन कराल गव्हर्मेंटच्या ऑफिसमध्ये, जास्तीत जास्त ते 30 ते 40 सेकंद घेतील. ते पण मी म्हणजे वर्स्ट टू वर्स्ट केस म्हणतो, नाही तर पहिल्या 5 सेकंदात ते फोन उचलतात आणि तुम्हाला असिस्ट करतात प्रत्येक गोष्टीमध्ये जिकडे तुम्ही अडकले असाल. आणि सगळ्या गोष्टी एकदम टाईम टू टाईम रिझॉल्व्ह होतात. तुम्ही कोणत्याही ठिकाणी जा तर तुम्ही कोणत्याही ठिकाणी जा, सगळ्या गोष्टी तुमच्या एकदम टाईम टू टाईम रिझॉल्व्ह होतील. तर हे एक बेस्ट गोष्ट आहे दुबईबद्दल. कारण फ्युचरिस्टिक सिटी, ॲडव्हान्स सिटी आणि लोक, हे बघा मी तुम्हाला एक हे सांगतो पॉईंट इकडे की इकडचे जे लोकल आहेत तर त्या लोकांना एक्सपॅट जे आहेत म्हणजे जे बाहेरून आलेले लोक आहेत इकडे काम करण्यासाठी, तर त्यांच्यावरती कोणत्याही म्हणजे दृष्टिकोनात राग नाही. उलटं त्यांना आवडतं की बाहेरचे लोक आपल्या कंट्रीत येत आहे किंवा आपल्या सिटीत येत आहे काम करण्यासाठी आणि त्यांचा उदरनिर्वाह होतो असं. तर ते उलटं जास्ती सपोर्ट करतात तुम्हाला की माझ्याकडनं तुझी काय मदत होऊ शकेल की तू अजून ग्रो करशील असं. तर इकडे हक्क मारायला कोणी बघणार नाही जर इथले जे लोकल्स असतील ते एकदम बेस्ट लोक आहेत. कारण त्यांना गव्हर्मेंटकडनं सगळं काही मिळतं, जसं म्हणजे त्यांच्या बाळासारखं सांभाळते गव्हर्मेंट इकडे. तर खूप साऱ्या फॅसिलिटीज आहेत म्हणून ते लोक ऑलरेडी खुश आहेत खूप. तर हे सगळं आहे, हे पॉलिसीज आहेत. आणि गव्हर्मेंट वगैरे इकडे फ्री झोन पण आहे आणि इकडे मेनलँड आहे. फ्री झोनमध्ये टॅक्स एक्झम्पशन्स वगैरे असतात. तिकडे मॅक्झिमम जे असतात ते प्रोडक्शन कंपनीज असतात, प्रोडक्शन हाऊसेस, म्हणजे इन टर्म्स ऑफ मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स वगैरे सगळ्या गोष्टी. तर जाफ्झा आणि दुबई साऊथ हे मेजर. त्याच्यानंतर जबल अली फ्री झोन आहे. हे काही जागा आहे ज्याच्याबद्दल मी पुढच्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला सांगेलच. तर या जागेंवरती सगळं फ्री ट्रेड होतं. तर जसं आपल्या इकडे इंडियामध्ये स्पेशल इकॉनॉमिक झोन असतात, तर तसंच काही आहे. म्हणजे इकडे जे ट्रेड झोन्स आहेत आणि बिझनेस तुम्ही कोणताही चालू करू शकता. तुम्हाला 1 ते 2 दिवसामध्ये सगळे पॉलिसीज, जर तुमचं सगळं म्हणजे बॅकग्राऊंड जर क्लिअर असेल ना, तुम्हाला जास्त वेळ नाही लागणार, सगळ्या गोष्टी एकदम पटपट होतील. त्याच्यानंतर म्हणजे दुबई का ग्रो करेल ॲक्च्युली, तर याच्या मागचं एक कारण असं आहे की यांनी ना काही सेट विजन्स ठेवलेत की आम्हाला या 5 वर्षात हे अचीव करायचं आहे, या 10 वर्षात हे अचीव करायचं आहे. तर यांचं एक विजन 2030 आहे ज्याच्यामध्ये यांना इन्फ्रास्ट्रक्चर ग्रोथ पाहिजे जितक्या पद्धतीने. त्याच्यानंतर रिअल इस्टेटमध्ये इतके युनिट्स हँडओव्हर व्हायला पाहिजे, कंपनीज इतक्या इकडे आल्या पाहिजेत, इन्व्हेस्टमेंट इतकी आली पाहिजे. तर याच्यामध्ये नुसतं लोक नाही सपोर्ट करत, पूर्ण गव्हर्मेंटच त्याच्या मागे काम करते. कारण यांचे ना व्हिजन खूप मोठे आहेत. जर तुम्ही दुबई बघाल ना, सगळ्या गोष्टी इकडे मोठ्या मोठ्या आहेत. म्हणजे वर्ल्ड्स टॉलेस्ट बिल्डिंग, म्हणजे दुनियाची म्हणजे पृथ्वीची सर्वात मोठं बिल्डिंग बुर्ज खलिफा, सर्वात महागडं हॉटेल आणि सर्वात मोठं हॉटेल बुर्ज अल अरब, ते पण इकडेच. अशा बऱ्याचशा गोष्टी तिकडे ॲक्च्युली म्हणजे बोलता बोलता थकून जाईल असं. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट स्लाईडवरती जाऊ. तर हे इकडे ROI आणि रेंटल यील्ड मी जी तुम्हाला सांगितली होती की कम्पेअर टू अनदर सिटीज, मी तुम्हाला झूम करून इकडे ट्राय करतो दाखवायचं. तर हे एक म्हणजे न्यूमॅरिक, मला तुम्हाला बोर नाही करायचं आहे सगळं दाखवून, पण जर तुमच्याकडे वेळ असेल तर मग हे व्यवस्थित तुम्ही पॉज करून व्यवस्थित बघू शकता की एक न्यूमॅरिक ॲझम्पशन्स आहेत. ॲझम्पशन्स इन द सेन्स जे रिअलिस्टिक फिगर्स आहेत, जे म्हणजे डेटा सोर्सने, नाही तर माझे काही मित्र पण आहेत जे अब्रॉड पण आहेत, त्यांच्यासोबत मी डिस्कस करून वगैरे पण ह्या गोष्टी सॉर्ट आऊट केल्या. आणि मग त्याला डॉलर्स आणि याच्यात तर डॉलर्समध्ये त्याचं प्रेझेंट केलेलं आहे. तर हे तुम्ही बघू शकता. तर हे रिअलिस्टिक व्हॅल्यूज आहेत. पण इकडे ROI ॲज कम्पेअर टू बाईंग प्राईस. आता जर समजा तुम्ही कोणतीही प्रॉपर्टी 2017मध्ये विकत घेत आहेत आणि आत्ताच्या हिशोबाने 2025, चला 2017 जोडा, 2023ला जर तुम्ही काही विकत घेतले 25मध्ये, तर प्रॉपर्टी तुम्हाला मिळाली त्या प्राईजला ज्यानं तुम्ही घेतली होती आणि आत्ता जे रेंटल चालू आहे त्याच्या हिशोबाने मी कॅल्क्युलेशन केलेलं आहे की 9 to 12% तुम्हाला ROI मिळतं त्याच्यावरती असं.
त्याच्यानंतर सगळीकडे टॅक्स बेनिफिट्स वगैरे सर्व काही आहे. जर तुम्हाला पाहिजे असेल ना, मी एक एक गोष्ट मी झूम करतो, तुम्ही पॉज करून आहे ना व्यवस्थित वाचू शकतात. मी ट्राय केलं आहे की ते एक्सप्लेन करून देऊ हे सगळे, की कोणते टॅक्स कोणत्या सिटीमध्ये लागतात, नाही तर कोणत्या कंट्रीमध्ये ते. त्याच्यानंतर रेसिडेन्सी बेनिफिट्स. तर आता गोल्डन विजा वगैरे बद्दल तुम्ही खूप ऐकलं असेल. तर इकडे 10 इयर्स आणि 5 इयर्स 3 इयर्स ॲक्च्युली 10 इयर्स आणि 3 इयर्सचा गोल्डन विजा आहे. जर 750,000 म्हणजे 7,50,000 दिरहम जर तुम्ही इन्व्हेस्ट करते तर तुम्हाला 3 वर्षाचा गोल्डन विजा मिळेल, ज्याच्यामध्ये तुम्ही तुमची पूर्ण फॅमिली, म्हणजे फॅमिली इन द सेन्स ब्लड रिलेशन, जर समजा नवरा घेतो आहे तर बायकोला मिळेल, आईबाबांना मिळेल, त्याच्या भाऊला नाही क्लेम करू शकत, पण मेड्सला क्लेम करू शकतात ते, आणि मुलं, त्यांचे जितके पण मुलं असतील सगळ्यांना ते स्पॉन्सर करू शकतात त्या प्रॉपर्टीच्या मागे, तो गोल्डन विजा घेऊ शकतात. आता एक असा पण डाऊट असतो की गोल्डन विजा घेतला आणि प्रॉपर्टी लगेच विकली तर गोल्डन विजा राहील का? नाही, तर नाही राहणार, ते कॅन्सल होऊन जाईल. त्याच्यानंतर आहे ना, एक 2 मिलियनचा एक गोल्डन विजा असतो जो 10 वर्षासाठी असतो. तर जर तुम्ही तेवढे पैसे जर इन्व्हेस्ट केले, म्हणजे अराउंड 2 मिलियन, एक पकडून चला 4.5 करोडच्या जवळपास जर तुम्ही इन्व्हेस्ट केले तर तुम्हाला 10 वर्षाचा गोल्डन विजा मिळतो. पण अगेन तुमची प्रॉपर्टी जी आहे ना ती ब्लॉक होऊन जाते, तुम्हाला स्ट्रेट अवे पूर्ण नाही भरायचे पैसे. जर तुम्ही एखादी अंडर कन्स्ट्रक्शन प्रॉपर्टी जर घेताय तर जी बांधकामाच्या आत आहे, म्हणजे समजा, आणि ती 2 मिलियनच्या वरचे जर त्याचे प्रॉपर्टी व्हॅल्यू, आणि जर तुम्ही 40% पे केलं आहे ऑलरेडी त्या प्रॉपर्टीचं, तर तुम्ही तो गोल्डन विजा तरी क्लेम करू शकतात. तुम्ही 60% जो पेमेंट प्लॅन असतो, म्हणजे टप्प्याटप्प्याने जे भरायचे पैसे असतात ते जरी बाकी असतील तरी पण तुम्ही तो क्लेम करू शकता 10 वर्षासाठी. त्याच्यानंतर 4th नंबरवरती आपण जाऊ. तरी पॉप्युलेशन ग्रोथ आणि डिमांड आहे, हे सगळे जनरल फिगर्स आहेत. मला तुमचा वेळ वाया नाही घालवायचा आहे, पण तुम्ही एकदा म्हणजे व्यवस्थित वाचू शकता. मी ट्राय करेल की त्याच्यामध्ये स्क्रीनशॉट्स ॲड करून दिल्या सगळ्या गोष्टींचे. टुरिझम अँड इन्फ्रास्ट्रक्चर ग्रोथ, तर हे पण सगळे न्यूमॅरिक डाटाबेसेस आहेत. मी स्क्रीनशॉटच ॲड करेल म्हणजे तुम्हाला जास्ती चांगल्या पद्धतीने माहिती पडेल. त्याच्यानंतर हे 15 वर्षाची ग्रोथ आहे याच्यामध्ये, ह्या चार्टमध्ये. तर याच्यामध्ये पण म्हणजे मी चांगल्या गोष्टी दाखवायचे प्रयत्न केलेले आहेत की कसं सेल व्हॅल्यूम कसं म्हणजे अप्रिशिएट झालं. इकडे पण काही काही रिसेशन होते. 2008 आणि 2014ला मार्केट थोडंसं डीप झालं होतं, पण ते सगळीकडेच होतं. म्हणजे ते US वगैरेचे मार्केट जसे फ्लक्च्युएट होतात तर ते ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये. पण एक आहे की सिंगापूर आणि दुबई हे लवकर कोपअप करतात, कारण हे फास्ट ग्रोईंग सिटीज आहे आणि गव्हर्नमेंट रेग्युलेटेड आहे. तर सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत टेक्निकली इकडे बघितलं तर. हे 2025 YTD रेशो आहे, म्हणजे इयर टू डेट. तर याच्यावरती म्हणजे किती सेल झाले वगैरे. तर हे बिलियन्समध्ये ॲक्च्युली, जर बिलियन दिरहम्समध्ये, तर मी याचा पण स्क्रीनशॉट ॲड करायचा प्रयत्न करतो. पण जर तुम्ही म्हणजे जॅनपासून तर ऑगस्टपर्यंतचा डेटा याच्यावरती मेन्शन केलेला आहे. तर लास्ट इयर ते ह्या वर्षामध्ये किती डिफरन्स होता. आता लास्ट म्हणजे मागच्या वर्षी 36 बिलियनचं ट्रान्झॅक्शन झालं होतं जानेवारीमध्ये 2024मध्ये, आणि आता ह्या वर्षी झालं आहे 45 बिलियनचं. तर मार्केट ग्रोथ करते. तुम्ही प्रत्येक ठिकाणी बघाल ना तर कॅन्डल ह्या वर्षीची जास्तीच आहे. आता ऑगस्टपर्यंतचा डेटा ॲक्च्युली, तर हे पूर्ण ॲनालिसिस ऑगस्टमध्ये केलेलं. तर तेव्हा मिड ऑफ द मंथमध्ये पण तरी पण ते जास्तीच होतं. तर आता तर आणखी वाढल्याच आहे सगळ्या गोष्टी. तर हे सगळं वेबसाईट, हे सगळं ऑनलाईन पण अवेलेबल आहे. जर तुम्हाला म्हणजे इच्छा असेल एक्सप्लोअर करायची तर 2-3 वेबसाईट्स आहेत. मी ट्राय करेल की त्याची लिंक टाकायला, नाहीतर मग त्याचं नाव आहे DXB इंटरॅक्ट म्हणून किंवा bayut.com म्हणून. तर ह्या दोघी वेबसाईट्सवरती, नाही तर तुम्ही लँड डिपार्टमेंटवरती पण जाऊ शकता. दुबई लँड डिपार्टमेंट जर तुम्ही टाईप केलं तर तुम्हाला त्याच्यावरती पण सगळ्या इन्फॉर्मेशन मिळून जातील जर तुम्हाला हवं असेल तर. त्याच्यानंतर ऑफ प्लॅन आणि सेकंडरी. ऑफ प्लॅन बेसिकली काय असतं की जे अंडर कन्स्ट्रक्शन जे प्रोजेक्ट असतात ना, ज्याच्यामध्ये म्हणजे डायरेक्ट तुम्ही डेव्हलपरकडनं घेता येत नाही, तर ते बांधकामाच्या हात आहेत, आत्ताच लॉन्च केलेलं आहे, म्हणजे फक्त जमीन विकली स्वप्न दाखवून, तर ते ऑफ प्लॅन पकडून चला. नाही तर अंडर कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट आहे, 20-30-40%, 50%, 70% जेवढं पण आहे ते बांधलं गेलेलं आहे, आणि बाकीचं बाकी आहे. म्हणजे ते असतात ऑफ प्लॅन. त्याच्यामध्ये असं असतं की डायरेक्ट डेव्हलपरकडनं घेतलं तर त्याला प्रायमरी प्रॉपर्टी म्हणतात, जर डायरेक्ट डेव्हलपरकडनं जर विकत घेतलं तर. सेकंडरी म्हणजे ऑफ प्लॅन सेकंडरी असं असतं, नाही तर त्याला ऑफ प्लॅन पण म्हणतात जे प्रायमरी असतं. आता एक असतं ऑफ प्लॅन सेकंडरी, म्हणजे ऑलरेडी कोणीतरी ती प्रॉपर्टी घेतली आहे आणि अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये जर त्या ओनरला विकायचं आहे काही टक्के, म्हणजे युजली डेव्हलपर 30 ते 40% भरल्यानंतर NOC देऊन देतो, नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट, परत विकण्यासाठी. मग जो ओनर असतो तो विकू शकतो ती प्रॉपर्टी तेवढे पैसे भरल्यानंतर. मग
ते प्रॉपर्टीला असं बोलतात की ऑफ प्लॅन सेकंडरी, म्हणजे कारण ते रिसेलमध्ये आली ती म्हणून सेकंडरी प्रॉपर्टी म्हणजे फुल्ली सेकंडरी काय असतं, सेकंडरी रेडी. तर जे ऑलरेडी बनून झालेलं आहे, म्हणजे आत्ता एक तर हँडओव्हर होतो आहे त्याचा, म्हणजे हातात मिळत आहेत चाव्या आत्ता, नाही तो ऑलरेडी 2, 4, 5 वर्ष 10 वर्ष जितकी पण जुनी असेल ती ऑलरेडी हँडेड ओव्हर आहे आणि तो ओनर विकतो आहे, तर त्याला सेकंडरी म्हणतात. तर मॅक्झिमम ट्रान्झॅक्शन ॲक्च्युली जर तुम्ही बघाल तर ते प्रायमरीमध्ये असतात, कारण लोक खूप इन्व्हेस्ट करतात आजकाल दुबईमध्ये. चांगला पेमेंट प्लॅन आहे, बऱ्याचशा गोष्टी आहेत ॲक्च्युली. दुबईबद्दल बोललं तितकं कमी आहे, तर खूप साऱ्या गोष्टी आहेत जे आपण बोलू शकतो. तर मी तर तुम्हाला सुरुवातीला अगोदर पॉईंट सांगितलेच. त्याच्यानंतर म्हणजे हे मागच्या स्लाईडची होती ती ऑफ प्लॅन सेल्सची होती. त्याच्यानंतर हे सेकंडरी आहे, तर त्याच्यावरती काही फिगर्स आहेत, मी त्याचा स्क्रीनशॉट टाकून देईल. आणि याच्यात पण जर तुम्ही बघाल ना तर प्रत्येक म्हणजे लास्ट इयरपेक्षा ह्या वर्षी ट्रान्झॅक्शन्स काय जास्ती आहेत, कारण कॅपिटल अप्रिसिएशन पण होते, म्हणजे प्रॉपर्टीच्या प्राइजेस पण वाढत आहेत. भले असं पण होऊ शकतं की जानेवारीमध्ये इकडे 30 प्रॉपर्टी विकल्या आहेत समजा, आपण जर पकडून चालू, तर हे तर बिलियन्समध्ये म्हणजे त्या हजारो असतात प्रॉपर्टीज. पण जर समजा 30 प्रॉपर्टी जर विकल्या आहेत 13 बिलियनमध्ये, तर म्हणजे 2025 असं पण असू शकतं की इथे 25च विकल्या आहेत, पण त्यांचं प्राईस वाढून ते 18 बिलियनपर्यंत पोचलं आहे. म्हणजे असं पकडा तुम्ही की ते इकडे त्यांनी घेतलं होतं 10 बिलियनपर्यंत, 18 बिलियनला विकलं, म्हणजे जवळपास डबलच्या वरती पैसे झाले त्यांचे 1 वर्षामध्ये. इकडे खूप सारे प्रोजेक्ट्स आहेत ज्यांचे डायरेक्ट डबल होतात पैसे. तर खूप प्रोजेक्ट्स आहेत, म्हणजे असं नाही की 1-2 बोटावरती मोजायत नाही, असे खूप सारे प्रोजेक्ट्स आहेत ज्यांची किंमत डबल होऊन ते घेतल्यानंतर 1 वर्षात किंवा 1.5 वर्षात 2 वर्षात. अपार्टमेंट्समध्ये युजली थोडंसं वेळ लागतो, 7-8 वर्ष पकडून चालला की त्याच्यामध्ये डबल होतील पैसे. पण विलाज आणि टाऊन हाऊसेस जे असतात, म्हणजे रो हाऊसेस किंवा विलाज बंगलोज, त्यांच्यामध्ये युजली ग्रोथ लवकर होते, कारण ते मोठे पण असतात आणि सप्लाय कमी आहे, डिमांड खूप जास्त आहे असं त्याच्यामुळे. त्याच्यानंतर ही पॉप्युलेशन ग्रोथ आहे पूर्ण 2014 to 2024 पर्यंतची आहे इकडे. मी याचा पण स्क्रीनशॉट टाकून देईल. हे मिलियन म्हणजे असं असतं की 1 मिलियन म्हणजे 10 लाख असतं, तर तुम्ही त्याच्या हिशोबाने कॅल्क्युलेट करू शकता. ते एकदम सोपं आहे, काही इतकं अवघड नाही आहे. तर डेटामध्ये व्हिडिओ खूप मोठा आहे त्याच्यामुळे. त्याच्यानंतर आहे ना यांचे 2 प्लॅन्स आहेत ऑन पेपर. एक आहे D33 प्लॅन, त्याच्यानंतर एक D40 प्लॅन. एक विजन 2030 आहे, विजन 2040 आहे. ते वेगळं आपण आहे ना यांच्याबद्दल एक पूर्ण डेडिकेटेड व्हिडिओ पण बनवू शकतो जर पाहिजे असेल तर, म्हणजे मी बनवेलच टेक्निकली इन फ्युचर. त्याच्यानंतर आहे ना D33चे एक मेजर पॉईंट्स असे आहेत की दुबईची इकॉनॉमी डबल करायची आहे या लोकांना. त्याच्यानंतर ग्लोबल 3 म्हणजे टॉप 3 सिटीजमध्ये दुबईचं नाव पाहिजे. त्याच्यानंतर टॅलेंट, इकडे टॅलेंटला खूप व्हॅल्यू आहे. तर लोक म्हणजे जे बेस्ट टॅलेंट आहे ना, तर असं असतं की इकडे टॅलेंटच्या नावाखाली पण गोल्डन विजा मिळतो, की जे तुम्ही जर कंट्रीमध्ये काही कंट्रीब्यूट करू शकतात, नाही तर करत असाल, नाही तर केलं आहे ऑलरेडी, तर तुम्हाला त्याच्यावरती पण गव्हर्नमेंट गोल्डन विजा देते. तर हे पण एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवा. जर तुमच्याकडे काही एक्स्ट्रा ऑर्डिनरी टॅलेंट असेल, डॉक्टर्स असतील, इंजिनियर्स असतील, नाही तर कोणी एक्स्ट्रा ऑर्डिनरी जर काही गोष्टी असतील, तर त्याच्यासाठी म्हणजे तुम्हाला त्याच्यासाठी पण गोल्डन विजा मिळेल. त्याच्यानंतर जर D40 जर आपण प्लॅन बघितला तर त्याच्यामध्ये असे की बेसिकली 2040चा विजन आहे. त्याच्यामध्ये सस्टेनेबल ग्रोथ आहे, क्वालिटी ऑफ लाईफ, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, इकॉनॉमिक डायव्हर्सिफिकेशन, ग्रीन सस्टेनेबिलिटी. तर ह्या बऱ्याचशा गोष्टी आहेत ॲक्च्युली ज्या गव्हर्नमेंटच्या डोक्यात आहे आणि प्रत्येक गोष्टीसाठी लोक काम करत आहेत. असं नाही आहे की नुसतं बोलून दिलं आणि सोडून दिलं, म्हणजे एकदा वोट मिळाले, नेता निवडून आला, नंतर डायरेक्ट 5 वर्षानंतरच तो तुम्हाला दिसेल असं नाही आहे. इकडे प्रत्येक महिन्यामध्ये चांगल्या मीटिंग्स असतात ज्याच्याबद्दल अपडेट्स असतात. इकडे खूप सारे चॅनल्स आहेत, वेबसाईट्स आहेत, ज्याच्यावर तुम्हाला टाईम टू टाईम अपडेट्स मिळतील की दुबई कसं ग्रो करत आहे किंवा कोणत्या कोणत्या गोष्टींना यांनी अप्रुव्हल दिलेलं आहे, विजन कसं चालू आहे. जे इकडचे जे लीडर्स आहेत ना, तर इकडे असे की यांना म्हणजे निवडणुकीसाठी काही हातपाय मारायची गरज नाही आहे, कारण एकच किंग आहे. दुबईचे वेगळे किंग आहेत, अबुधाबीचे वेगळे आहेत. तर त्यांचं विजन आहे ना एकदम क्लिअर कट आहे की त्यांना काय करायचं आहे, तर त्यामुळे सगळ्या गोष्टी सॉर्टेड आहे. तर हे त्याच्यामुळे खूप ग्रोथ आहे. तर हा द एंड. तर हा व्हिडिओ होता आजचा. जर तुम्हाला अजून काही माहिती पाहिजे असेल, मी याच्यामध्ये मी ट्राय केलेलं आहे माझ्या साईडनं बेस्ट, की जे मला सांगता येईल त्याचं जसं तुमचं कन्व्हिनियंट असेल त्याच्या हिशोबाने. तर थँक्यू. आणि जर काही टॉपिक्स नाही तर काही क्वेश्चन असेल तुम्ही कमेंटमध्ये टाका, नाही तर तुम्हाला वाटते की कोणत्या गोष्टीवर तुम्ही व्हिडिओ बनवायला पाहिजे तर तुम्ही मला ते पण सांगू शकता. तर मी ठेवतो. माझं नाव सौरभ, मी आहे नाशिकचा, मालेगाव. आणि हां हे सगळं आहे. तर आपण भेटू पुन्हा दुसऱ्या व्हिडिओमध्ये. थँक्यू. नमस्कार.